पार्ल्याचा जसं मी म्हटलं की आवाका मोठा आहे, म्हणजे जिथं विहिरी आहेत, जिथं जुन्या इमारती आहेत, जिथं आता मोठ्या इमारती बनत आहेत, कारण जरा रनवे पुढे सरकल्यामुळे अनेक ठिकाणी जिथं छोट्या इमारती होत्या तिथं रिडेव्हलपमेंट मोठ्या पद्धतीनं चाललं आहे, रिवॅम्प होतोय, पार्ल्याचा लुक चेंज होतोय, पुन्हा विमानतळ जवळ असल्यामुळे त्याही काही लिमिटेशन्स आणि अडचणी त्याही तुम्हाला फेस कराव्या लागतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आम्ही म्हणतो की खरं नगरसेवकाचेच अनेक प्रश्न लोक आमदाराकडे घेऊन जात असतात की आमचा गटाराचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. इथं पाण्यापासून गटारापासून ते अगदी एअरपोर्ट पर्यंतचा प्रश्न आहे ना. नाही बघा, जमिनीपासून आकाशापर्यंत असे सगळे प्रश्न पार्ल्यामध्येच पडतात. कधी कधी ना एक अशी विसंगत आपल्याशी घडत असते की जो तुमचा स्ट्रॉंग पॉईंट असतो तोच तुमचा मग नेगेटिव्ह पॉईंट होऊन जातो. पार्लं सुंदर ह्याचं महत्त्वाचं कारण हे होतं की 2 एअरपोर्ट. इकडे हायवेच्या पुढे पार्लं वाढलंच नाही. तुम्ही अंधेरी बघा कुठपर्यंत आहे, सांताक्रूज बघा कुठपर्यंत आहे, पार्लं कुठपर्यंत आहे, हायवेच्या पलीकडे पार्लं नाही गेलं. बरोबर. वेस्टला SV रोडला लागूनच एअरपोर्ट आहे, त्यामुळे एका बाजूला जेवी पेढी, पण जेवी पेढी सुद्धा सुद्धा समुद्र खूप अलीकडे आहे. तुम्ही अंधेरीला गेलात तर वर्सोवा कुठपर्यंत आहे, आणि पार्ला वेस्टला कुठपर्यंत आहे. सो समुद्र आतमध्ये आलेला आहे. अर्ध्या पार्ला वेस्टमध्ये तर पार्ला वेस्टचा जो पवनहंस एअरपोर्ट, ह्या 2 एअरपोर्टमुळे वस्ती रिस्ट्रिक्टेड राहिली. बरोबर. जागा ऑक्युपाय, वस्ती रिस्ट्रिक्टेड राहिल्यावर, डेन्सिटी कमी म्हटल्यावर त्याचा लाभ आम्हाला झाला आणि त्याचा लाभ खूप वर्ष आम्ही घेतला. परंतु आता आम्हाला त्या एअरपोर्टचा त्रास व्हायला लागला आहे, कारण इमारतीनं उंची मिळत नाही, त्यामुळे FSI कन्झ्युम होत नाही, रिडेव्हलपमेंट वायबल होत नाहीत. हे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. अडचण आहे की असे प्रश्न ऐरणीवर येईपर्यंत सरकारच्या लक्षात येत नाहीत. आणि दिल्लीमध्ये जे बसले आहेत, म्हणजे आपण एअरपोर्टबद्दल बोलत असल्यामुळे एअरपोर्टमध्ये सुद्धा काही गोष्टी जर का घडल्या तर या उंचीचा थोडासा प्रश्न सुटू शकतो, अशा गोष्टी आहेत. पण रिडेव्हलपमेंट मुळात फक्त मुंबई शहरात आहे.